आज आपण 1 किलो गाजरपासून अजिबात चिकट न होणारा मोकळा सुटसुटीत असा गाजरचा हलवा करणार आहोत। हा गाजर हलवा बनवण्यासाठी आपल्याला जरा देखील दुधाचा वापर करायचा नाही आहे आणि फक्त 1 चमचा तुपामध्ये हा हलवा तयार होतो आणि चवीला सुद्धा खूप भारी होतो। गाजर हलवा हा बऱ्याचदा चिकट होतो। हलवा चिवट आणि चिकट होऊ नये यासाठी आपण एक सिक्रेट साहित्य टाकणार आहोत। हे सिक्रेट साहित्य टाकल्यामुळे गाजर हलवा हा मोकळा तर होतो, चिकट होत नाही, पण चव सुद्धा दुपटीने वाढते। अगदी नेक्स्ट लेवलचा हा हलवा तयार होतो। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू। गाजर हलवा करण्यासाठी इथे मी 1 किलो गाजर घेतलेली आहेत। गाजर तुम्ही बघू शकता मस्त लालसर अशी आहेत, तर गाजर हलवा करण्यासाठी शक्यतो मस्त लालसर गाजर घ्यायची। गाजर थोडीशी मोठी असल्यामुळे एका गाजरचे 2 भाग केलेले आहेत आणि 2 भाग करून गाजर स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आपल्याला आता गाजरवरची साल काढून घ्यायची आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व गाजरची आपल्याला या पद्धतीने साल काढून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथे मी सर्व गाजरवरची साल काढून घेतलेली आहे आणि संपूर्ण 1 किलो गाजरवरती एवढी साल निघालेली आहे। ही साल आपल्याला टाकून द्यायची आहे। आता आपण गाजर किसून घेणार आहोत। तर गाजर हलवा करण्यासाठी ही बारीक होलची किसणी न वापरता ही मोठ्या होलची किसणी आपल्याला इथे वापरायची आहे। मोठं छिद्र असलेल्या किसणीने आपल्याला सर्व गाजर किसून घ्यायचे आहेत। इथे आपले सर्व गाजर किसून होत आहेत, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून टाका। गाजर किसून झाल्यानंतर हा गाजरचा वरचा भाग आपल्याला फेकून द्यायचा आहे आणि याच पद्धतीने उरलेले सर्व गाजर आपल्याला किसून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता मोठे छिद्र असलेल्या किसणीने मी सर्व गाजर किसून घेतलेले आहेत। आता आपण लगेचच हलवा बनवायला सुरुवात करू। तर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि गॅस हा मध्यम केलेला आहे। आपण नेहमी जो हलवा करतो तो हलवा करण्यासाठी आधीच आपण कढईमध्ये तूप टाकतो, पण आता आपल्याला यामध्ये तूप टाकायचं नाही आहे। तर किसून घेतलेली सर्व गाजर आपल्याला या कढईमध्ये टाकायची आहेत आणि कमी ते मध्यम आचेवरती जवळपास मिनिटभर हे गाजर आपल्याला परतून घ्यायचं आहे। जवळपास मिनिटभर आपलं गाजर परतून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आहे आणि कमी ते मध्यम आचेवरती 3 ते 4 मिनिट आपल्याला याला एक वाफ काढून घ्यायची आहे। हा गाजर हलवा करण्यासाठी आपण दूध वापरणार नसल्यामुळे आपल्याला हे गाजर वाफेवरती शिजवून घ्यायचे आहेत। जवळपास 3 ते 4 मिनिट मी गाजर छान वाफवून घेतलेले आहेत। याला परत थोडंसं ढवळून किंवा एकत्र करून घ्यायचं आणि परत यावरती झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। असं झाकण ठेवून आणि 3 ते 4 मिनिट वाफ काढून आपल्याला वाफेवरती गाजर पूर्ण शिजवून घ्यायचं आहे। थोड्या वेळ मी गाजर परत वाफवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आधीपेक्षा याला पाणी सुद्धा मस्त सुटलेलं आहे। संपूर्ण 1 किलो गाजर वाफवून शिजवून घेण्यासाठी मला 15 ते 20 मिनिट लागलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता गाजर मस्त शिजलेला आहे। तोडल्यानंतर लगेच तुटते, पण याला यापेक्षा सुद्धा जास्त शिजवायचं नाही। आता यामध्ये साखर टाकायची आहे। 1 किलो गाजरसाठी इथे मी 250 ग्रॅम एवढी साखर टाकलेली आहे। तुम्ही गोड किती खाता त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता, पण संपूर्ण 1 किलो गाजरसाठी 200 ग्रॅम ते 300 ग्रॅम यामध्ये साखर टाकायची। 300 ग्रॅम पेक्षा जास्त साखर टाकली तर गाजर हलवा हा खूप जास्त गोड होतो। साखर टाकल्यानंतर मध्यम आचेवरती साखरेचं पूर्ण पाणी होऊ द्यायचं आणि साखरेचं पूर्ण पाणी झाल्यानंतर गॅस मोठा करायचा आणि मोठ्या आचेवरती साखरेचं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता साखरेचं पाणी पूर्ण आटलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला खवा टाकायचा आहे। यामध्ये मी 150 ग्रॅम एवढा खवा टाकलेला आहे। 1 किलो गाजरसाठी 125 ग्रॅम ते 200 ग्रॅम यामध्येच खवा टाकायचा। 200 ग्रॅम पेक्षा जास्त खवा टाकला तर गाजर हलवा खाताना हलवापेक्षा खव्याची चव जास्त लागणार। खवा मी हलव्यामध्ये एकत्र करून घेतलेला आहे आणि हलवा आधीपेक्षा थोडासा पातळ सुद्धा झालेला आहे। हलवा आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेऊ आणि तोपर्यंत एक तडका बनवू। गॅसवरती मी एक तडका कढई ठेवलेली आहे आणि यामध्ये 1 चमचा आपल्याला तूप टाकायचं आहे। तुम्हाला 1 चमच्यापेक्षा पण जास्त तूप टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। तूप थोडंसं गरम झाल्यानंतर यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे टाकायचे, थोडेसे बदामाचे काप टाकायचे, थोडेसे पिस्त्याचे काप टाकायचे आणि सर्वात कमी आचेवरती यावरती थोडासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे। तुपामध्ये काजू बदाम छान परतून झालेले आहेत। आता हा गरमागरम तडका आपल्याला गाजर हलव्यामध्ये टाकायचा आहे आणि लगेच हलव्यामध्ये एकत्र करून घ्यायचा आहे। इथे गाजर हलवा आपला अजून पूर्णपणे तयार झालेला नाही। यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकायची आहे। साखरेबरोबर मी हिरवी वेलची बारीक करून घेतली। परत एकदा वेलची पावडर आपल्याला हलव्यामध्ये एकत्र करून घ्यायची आहे। एकत्र करून झाल्यानंतर गॅस मोठा करायचा
आणि हलव्यामध्ये असलेलं पाणी हे निघून जाईपर्यंत आपल्याला कंटिन्यू परतत राहायचं आहे। गाजर हलवा मोकळा आणि सुटसुटीत होण्यासाठी यामध्ये आपण सिक्रेट साहित्य टाकणार आहोत, तो म्हणजे किसून घेतलेलं सुकं खोबरं। यामध्ये मी अर्धी वाटी किसून घेतलेलं सुकं खोबरं टाकलेलं आहे। सुकं खोबरं हे बारीक किसणीने किसून घ्यायचं किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। सुकं खोबरं हलव्यामध्ये एकत्र करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा हा थोडासा मोकळा झालेला आहे आणि यामधलं पाणी सुद्धा तुम्हाला कमी झालेलं दिसत असेल। आता आपण गॅस बंद करून घेऊ, कारण हलवा थंड झाल्यानंतर आणि थोडासा मोकळा होतो। थोडासा आपला गाजर हलवा थंड झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा थोडासा घट्ट झालेला आहे आणि मस्त सुटसुटीत सुद्धा झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे खूप जास्त रसरशीत झालेला नाही, अगदी परफेक्ट असं टेक्स्चर याला आलेला आहे। आणि या गाजर हलव्याचा रंग सुद्धा बघू शकता मस्त लालसर आलेला आहे। यामध्ये आपण किसलेलं सुकं खोबरं टाकलेलं असल्यामुळे या हलव्याची चव अगदी नेक्स्ट लेवलची होते। तुम्ही म्हणाल गाजर हलव्यामध्ये कोणी सुकं खोबरं टाकतं का? तुम्ही कधी टाकलेलं नसेल तर एक वेळ नक्की टाकून बघा, तुम्हाला हलव्यात चवीचा फरक नक्कीच जाणवेल। मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा आणि या रेसिपीला लाईक आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब